गेल्या काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक बातमी समोर आली होती. मुंबईच्या पायधुनी विभागातून मध्ये या बिल्डिंगमध्ये म्हणजे मुघल बिल्डिंग आहे, या बिल्डिंगमध्ये डोकाडिया कुटुंबाची चौघांचाही मृत्यू जो आहे तो झालेला आहे, अशी धक्कादायक माहिती आली. आणि ही म्हणजे बातमी का प्रसारित जास्त प्रमाणामध्ये व्हायरल झाली, तर कलिंगड खाल्ल्यामुळे या सगळ्यांचा मृत्यू झाला असं समजलं. परंतु आपण जर पाहिलं तर 11 दिवसांनंतर कालच जेव्हा फॉरेन्सिक या चाचणीमध्ये नेमकं काय समोर आलं, तर सूत्रांच्या माध्यमातून जी माहिती मिळाली त्यानुसार रॅट पॉइझन मध्ये झिंक सल्फेट फॉस्फाईट असतं. तर झिंक फॉस्फाईटच्या माध्यमातून त्यांच्या शरीरामध्ये झिंक फॉस्फाईट गेला आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला अशी जी ती माहिती मिळाली. आणि आता आपण पाहिलं तर त्याच डोकाडिया कुटुंबाच्या घराबाहेर आहोत. तर हेच डोकाडिया कुटुंबाचं घर आहे. आताच काही वेळापूर्वी या ठिकाणी पोलीस येऊन गेलेत, मुंबईचे डीसीपी देखील या ठिकाणी येऊन गेलेत. डीसीपींच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्णतः घराची तपासणी जी ती करण्यात आली. एकंदरीत या घरामध्ये नेमकं काय काय सापडलं, तर रॅट पॉइझन, जे रॅट पॉइझन मध्ये जे रॅट पॉइझनचे काही अंश असतात किंवा ते पॅकेट असतं ते सापडले. त्याचबरोबर रॅट पॉइझनचा स्प्रे सापडलाय. पॅकेट जे आहे ते बंदच होतं असं समजून येत आहे, परंतु पॅकेटच्या ऐवजी जे स्प्रे होतं त्याचे काही प्रमाणामध्ये वापर करण्यात आला होता आणि हा वापर त्यांच्या कलिंगडावरती झालेल्याचा माहिती जी आहे ती प्राथमिक माहिती मिळते. कारण की जे फॉरेन्सिक झालं त्याच्यामध्ये कलिंगडावरती देखील झिंक फॉस्फाईटचे काही अंश जे ते मिळालेले, त्याचबरोबर त्यांच्या पोटात आणि त्यांच्या शरीरामध्ये देखील झिंक फॉस्फाईट गेलं होतं. सध्या आपण जर पाहिलं तर या संपूर्ण फ्लोअरवरती आपण पाहू शकतो की काय परिस्थिती आहे. खाणीचं साम्राज्य संपूर्ण चारही बाजूला, खाली आपण जर पाहिलं इकडनं जे दोन्ही बाजू बिल्डिंग्स आहेत आणि खाली घाणीचं साम्राज्य, खाली कचरा आहे, उंदीर त्या ठिकाणी फिरतात आणि म्हणजे काही म्हणूच शकत नाही या ठिकाणी या मुघल बिल्डिंगच्या आजूबाजूची परिस्थिती. आणि हा फ्लोअर आहे, या फ्लोअरवरती सध्या तरी आपल्याला कोणीच पाहायला मिळत नाही, कोण रहिवासी नाहीये, सगळ्यांचे दार जे ते बंद आहेत. वरचे काही रहिवासी आहेत त्यांचेच म्हणजे शेजारी आहेत, ते आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आहेत. त्याच्या डोकाडिया फॅमिली जी होती त्यांच्याशी काही तुमचं बोलणं चालणं असायचं क्या मतलब डोकाडिया जो फैमिली थी उनसे बातचीत आपका कुछ रहता था? नहीं कुछ भी नहीं, दो उनका बातचीत की चीजें रहता ही नहीं था. ये 2 माले पे रहता था, 3 माले पे रहता. सलाम ना दुआ कभी कुछ नहीं हुआ. हाँ खुदा रहा था कभी एक साल में अभी पहचान हुई. अच्छा, 1-2 बार सलाम दुआ हुआ, बस बाकी ज्यादा ऐसा सीढ़ी चढ़ते दुआ सलाम करते हैं सब. क्या चाची? ऐसा सीढ़ी चढ़ते दुआ सलाम हो गए हो कि कैसे बस चले बस बाकी ऐसा कुछ बातचीत नहीं. हम लोग बराबर चेहरा चेहरा भी देखने में नहीं. फैमिली कैसी थी? कुछ ऐसा झगड़ा हुआ करता था? फैमिली अच्छी थी, कोई तकलीफ नहीं थी किसी को. आवाज भी नहीं आता. और यहाँ पे चूहा वगैरह बिल्डिंग में ज्यादा रहता है? चूहे तो सबके घर में आते. चुप तो आते. चूहे का तो आपके भी घर में रेड पॉइजन रहता है? नहीं रेड पॉइजन हम लोग नहीं रखते. यूज नहीं करते? नहीं, जिसके घर तो में इनके घर में रेड पॉइजन मिला था, इसलिए मैंने उनसे पूछा. वो मालूम नहीं क्या उनके घर में वो रखे क्या क्यों रखे, चूहे के लिए रखे, गाय के लिए रखे, आपको थोड़ी मालूम. पर इतना रही कितने साल हुए यहाँ पे डोकाडिया? 3 साल से देख रहा था. 3 साल 3 साल से देख रहा. कभी किसी से बातचीत ऐसा? नहीं कभी किसी ने बातचीत वो नहीं. 3 माले पे भी नहीं आए ले कभी. क्या? कभी 3 माले पे भी नहीं आए ले लोग. कभी मतलब इन लोग ये माला छोड़िए कभी नहीं लोग यहाँ माले पे आए ना, कभी नहीं आए. दो माले पे लोग बात नहीं करते. जब बातचीत ही नहीं दो करते मिनट. तो आएंगे कैसा. वो 3 माले पे कभी नहीं आए, हम ना 2 माले पे कभी आए. अच्छा, अच्छा मतलब माला टू माला सबका कन्वर्सेशन नहीं तो अरे को मगजमारी होए, बातचीत होए तो मुलाकात होए तो आना जाना होए ना. तो इसी को नई फैमिली थी ज्यादा. अच्छा. पुरानी फैमिली हो तो चलो अलग बात है. और ऐसा कुछ आपको शक की दायरे से कुछ आपको याद आ रहा कोई है? शक ही नहीं आ रहा. कोई अच्छा फैमिली? हाँ मुझ खुद हुआ तभी तो मुझ उतारे ना इनको. अच्छा. हाँ, चाची आपको कुछ कहना है इस बारे में? नहीं मेरे अच्छे लोग थे, ऐसा कभी आवाज इन लोग की नहीं थी, कुछ भी नहीं था. ना लड़कियों को हम लोग देखे बराबर, ना इनकी पत्नी को बराबर देखे नहीं हम लोग. अच्छे लोग थे. क्या बिल्डिंग में चूहे का ज्यादा प्रॉब्लम है ऐसा समझ में आ रहा चूहे है? तो है, चूहे है वे सबके घरों में, लेकिन ऐसा कोई पॉइजन रखता है वैसा तो कोई नहीं.
अच्छा दवा भी कोई और रखता मारने की दवा भी क्या किसके घर में होगी, कोई रखता है नहीं रखता है, अपन थोड़ी देखने गए थे। बराबर। तो अभी ये घटना हुई 25 तारीख को, तभी आपको कभी पता चला ये? घर में ही था, मैं सोया था, तो हाँ। यहाँ पे अचानक हुई, मालूम पड़ा। सीधे 10:30 11 हाँ 10:30 10:30 11 बजे 11:30 बाद बजे। मेरे को उनको उठान के मैं चले गया था मेरे काम पे। आप भी थे उतारा नहीं? मतलब तभी तक सभी बेहोश हुए थे? सभी व्यवस्था है, वो जो हस्बैंड थे ना उनके, हाँ, वो जरा वो थे, सेन्स में थे। हाँ, ठीक ठाक थे। नक्कीच आपण जर पाहिलं तर आपल्यासोबत या ठिकाणी शेजारी होते, आपण त्यांच्यासोबत अजून होतो आमचे बातचीत करणे केले, आपण त्यांच्याशी संवाद साधलाय. खरं पाहिलं तर हेच डोकाडिया कुटुंबाचं घर असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. मुख्य म्हणजे रेड पॉइझन या ठिकाणी या कुटुंबाकडे सापडलं पोलिसांकडे असं समजतंय. आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर साम्राज्य या ठिकाणी घाणीचं चारी बाजूने आपल्याला पाहायला मिळते. ज्या घराच्या खिडक्या आहेत त्या खिडक्यांवर देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात पिशव्या, डायपर्स अशा पद्धतीची ही, हे बघा आता देखील आपण जर पाहिलं तर वरतून कचरा जो येतो या ठिकाणी टाकला जात होता. आणि हेच डोकाडिया कुटुंबाचं घर. आणि याच घरामध्ये त्या चौघांना झिंक फॉस्फाईड खाऊ घातलं आणि ते जे अंश त्यांच्या शरीरामध्ये जे ते सापडले, हे झिंक फॉस्फाईड या डोकाडिया कुटुंबाच्या शरीरामध्ये कसं गेलं हा प्रश्न जो आहे तो उपस्थित झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे आपण जर पाहिलं कलिंगड का खाल्लं असेल तर रॅट पॉइझन खाल्ल्यानंतर त्यांच्या जिभेला किंवा त्यांच्या घशामध्ये जी काही टेस्ट आली होती, जी काही जळजळ जाणवली असेल त्याला दूर करण्यासाठी त्यांनी कलिंगड खाल्लं असं देखील एक म्हणजे समज त्या ठिकाणी व्यक्त केला जातोय. परंतु अजून या प्रकरणामध्ये तपास जो आहे तो सुरू असताना पाहायला मिळतो. या कुटुंबाच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर याच बिल्डिंग मध्ये जो येतो संपूर्णतः त्यांचा 3 वर्षांचा प्रवास होता. याच ठिकाणी ते दुसऱ्या माळ्यावरती राहायचे. आपल्यासोबत जे काका होते ज्यांनी आपल्यासोबत संवाद साधला ते 3ऱ्या माळ्यावरती राहतात. त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्यांनी आपल्यासोबत संवाद साधला. त्या काकी होत्या, त्यांनी देखील आपल्यासोबत संवाद साधला. तेव्हा त्यांनी जे काय गोष्टी आहेत त्यांनी सांगितल्या. आमचं कुठलंच घेणं देणं त्यांच्याशी नव्हतं. ती कुटुंब फार चांगलं होतं, कधी आम्हाला वाटलं पण नव्हतं असं काय होईल. आपण इकडच्या देखील म्हणजे लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, परंतु ते त्यांच्या कामामध्ये व्यस्त असताना पाहायला मिळतात. मुख्य रॅट म्हणजे रॅट पॉइझन या ठिकाणी आलं कसं असेल, घरात त्यांनी ठेवण्याचं कारण हे आहे का की आजूबाजूला जे परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य आहे तिथून मोठ्या प्रमाणामध्ये उंदीर येतात आणि हे त्यांचे स्वतःचे जे काही शेजारी आहेत ते स्वतः सांगतात की उंदीर येतात, पण आम्ही कधी रॅट पॉइझन वापरलं नाहीये. परंतु या कुटुंबाने रॅट पॉइझन वापरलंय का असा प्रश्न उपस्थित होतो. आणि हे रॅट पॉइझन त्यांच्या शरीरामध्ये कसं गेलं, हा काही घातपात होता की आत्महत्येचा प्रयत्न होता, आता याच अँगलनी पोलिसांचा शोध जो आहे तो सुरू असताना पाहायला मिळतोय. आणि आता नेमकं या प्रकरणामध्ये नेमकं काय काय समोर येतंय हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे. मुंबईहून मी आदित्य जाधव या संपूर्ण प्रकरणामधून ज्या काही अपडेट्स मिळतात त्या तुम्हाला देत राहू, त्यासाठी पाहत राहा लोकमत.